आता पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली आहे। पुण्यामध्ये 2 रुपये 50 पैशांची तर नाशिकमध्ये 1 रुपया 35 पैशांची वाढ झाली आहे। पुण्यामध्ये सीएनजी 94 रुपये 75 पैशांवर तर नाशिकमध्ये 96 रुपये 50 पैसे दर आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ही सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजी आता 103 रुपयांवर गेलाय। मुंबईमध्ये 2 दिवसांपूर्वी सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली। मुंबईमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागलाय। ज्ञानेश्वर लोंढे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर, आता वाहन चालकांच्या काय प्रतिक्रिया उमटतात? आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून येथे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होताना पाहायला मिळते। मात्र त्या पाठोपाठ जे आहेत आता सीएनजी मध्ये सुद्धा वाढ होताना आपण पाहतोय। खरं तर 101 रुपये प्रति किलो मिळणारा सीएनजी आज जे आहे ते 103 रुपये 3 पैसे या दराने जे आहे ते मिळतोय। खरं तर 2 रुपयांनी जे आहे ते सीएनजी मध्ये वाढ झाली आणि गेल्या 15 दिवसात जे आहे ते तब्बल 12 रुपयांची जे सीएनजी मध्ये वाढ झाल्याची माहिती चालकांनी दिली। यामुळे जे आहे ते वाहनधारकाच्या खिशाला सुद्धा कात्री मिळणार आहे। मात्र याही उपर जे आहे ते खाजगी गाड्या आहेत त्यांची सुद्धा दरवाढ होण्याची शक्यता आहे। खरं तर पेट्रोलपेक्षा सीएनजी स्वस्त होतं म्हणून अनेक चालकांनी सीएनजीचा पर्याय निवडला होता। मात्र आता पेट्रोल डिझेल पाठोपाठ जे आहे ते सीएनजीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात दर वाढताना पाहायला मिळतात। आता मी शहरातील चिकलठाणा परिसरात आहे, आपण बघतोय या ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी सुद्धा मोठी रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळतं। खरं तर गेल्या काही दिवसापासून वाढत असलेल्या दरामुळे जे आहे ते ट्रान्सपोर्ट व्यवसायावर सुद्धा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जे आहे ते आता खाजगी भाडेवाढ सुद्धा होण्याची शक्यता असोसिएशनच्या वतीनं वर्तवली जाते। मात्र जे आहे ते ही भाववाढ कमी झाली पाहिजे अशी सगळी प्रतिक्रिया जी आहे ते आपल्याशी बोलताना चालक देताना या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 रुपयांनी सीएनजीचे दर वाढलेले उर्शाली आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता छत्रपती संभाजीनगरच्या नंतर आता आपण थेट जाणार आहोत पुण्यामध्ये। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रदीप, पुण्यामध्ये 2 रुपये 50 पैशांची सीएनजीच्या दरवाढ झालेली आहे, काय प्रतिक्रिया उमटतात वाहन चालकांच्या? खरं तर आपण पाहतो की पेट्रोल आणि डिझेल नंतर आता सीएनजीच्या किमतींमध्ये सुद्धा वाढ होताना पाहायला मिळते। पुणे शहरामध्ये आपण पाहतोय की सीएनजी पंपावरती जे आहे ते सकाळपासूनच वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र सीएनजीचा जर आजचा पुण्यातला दर पाहिला तर 94 रुपये 75 पैशांनी सीएनजी जो आहे तो पुणे शहरामध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र याच्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना जो आहे तो याचा फटका सहन करावा लागतोय, कारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यानंतर आता सीएनजीच्या किमतीमध्ये सुद्धा जी आहे ती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या तर किमती वाढतायच, मात्र आता गेल्या 1 महिन्यांमध्ये जवळपास दुसरी जी आहे ती सीएनजीची वाढ आहे। सीएनजी परवडत आहे का? सीएनजी तर परवडत नाही, ओला उबेरचं रेट काय कमी असल्यामुळं सीएनजी तर काय परवडत नाही। बरं, आता एकीकडे पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं आणि आता सीएनजी पण वाढते। हो, बरं, सीएनजी बी आज वाढलेला दिसतोय। पेट्रोल डिझेल परवडत नाही म्हणून सीएनजी घेतला आणि आता सीएनजीच वाढतोय। सीएनजी वाढतोय। बरं, दुसरे देखील काही वाहनधारक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। सीएनजीचे जे किमती वाढत आहेत ते परवडत आहेत का? 2.5 रुपयांची वाढ झाली सीएनजीची किमती, काय परवडते? बरं, परवडते। आता किती वाढलं तरी असं घेत राहील? किती वाढलं तरी घेत राहायचं, कारण की जे काही कोणी आपल्या लोकांनी थोडी केलेलं आहे, बाहेर विश्वास झालेलं आहे सगळं। याला जबाबदार कोण आहे? ट्रम्प जबाबदार आहे आणि देशातल्या सरकारवरती सुद्धा टीका केली जाते। हे तुकडे तुकडे गँग आहे, ती करते। म्हणजे किती सोसावे लागले तरी चालेल? सोसावी म्हणजे ते काय नॅचरल आहे, ते वैश्विक आपदा आहे, त्याला काही हे जबाबदार नाही आहे। त्यात आपण पाहतोय की काही जण म्हणतायत की हे जागतिक संकट आहे, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य वाहनधारक जे आहेत ते मात्र आपण पाहतोय की नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतात। फक्त पेट्रोल आणि डिझेलच नाही, एकीकडे पेट्रोल परवडत नाही, डिझेल परवडत नाही म्हणून आम्ही सीएनजी घेतला। मात्र आता सीएनजीच्या दरामध्ये सुद्धा 2.5 रुपयांची वाढ जी आहे ती पुण्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि संपूर्ण आढावा घेण्यासाठी। तर मुंबईमध्ये 2 दिवसांपूर्वी सीएनजी 2 रुपयांनी महागलेला आहे आणि आता जर आपण पाहिलं तर मुंबईच्या पाठोपाठ पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली।